मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी आईकडे आले होते. मी बऱ्याच दिवसातून आलेली आहे म्हणून तर गव्हाची खीर बनवूयात. त्यासाठी आईने सकाळी कुकरमध्ये गहू शिजवून घेतले होते. त्यानंतर मी सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत काजू, बदाम वगैरे तुपामध्ये थोडेसे तळून घेतले आणि त्यानंतर मग गव्हामध्ये त्या खिरीमध्ये घातले. त्याच्यामध्ये ओलं खोबरं, सुंठ पावडर, वेलची पूड आणि गूळ वगैरे बारीक कट करून ह्याच्यामध्ये घातला आणि गॅसवरती थोडा वेळ असं शिजवून घेतलं. दुधासोबत खाताना ही खीर खूप छान लागते. मी इकडे खीर शिजवून घेत होते तोपर्यंत आई सगळी भाजीची तयारी करून घेत होती. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बसमधून माझी पर्स चोरीला गेली. त्यामध्ये माझे डॉक्युमेंट्स होते जसं की पॅन कार्ड, वोटर आयडी, आधार कार्ड वगैरे आणि आयडेंटिटी साईज फोटो सुद्धा होते. तर याचा गैरवापर होऊ नये म्हणून मी एरोडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची तक्रार नोंदवली. त्या दिवशी शनिवार होता म्हणून मी हनुमान मंदिरामध्ये सुद्धा गेले आणि परमेश्वराचे आभार मानले की खूप मोठे नुकसान झाले नाही. त्यानंतर मग मी गेले केक शॉप मध्ये. मुलीचा 7वा बर्थडे होता त्यामुळं इथून केक खरेदी केला आणि बरेचसे डेकोरेटिव्ह सामान सुद्धा होतं इथं बर्थडेचं. पण घरी ऑलरेडी असल्यामुळं मी काहीच घेतलं नाही. घरी गेल्यानंतर अनेकाला मेहंदी काढली. ही झटपट रंगणारी मेहंदी आहे. अगदी 5 मिनिटात हात धुतलं तरी चालतं. तर भाच्याचं बोरनानं सुद्धा होतं, त्याचं सुद्धा डेकोरेशन चालू होतं. तर मोठ्या मुलीने माझ्या हातावरती मेहंदी काढली आणि मग मी संध्याकाळी हळदी कुंकू, बोरनानं हा एकत्र कार्यक्रम असल्यामुळे अशी ही रांगोळी काढली. तर ही रांगोळी कशी आली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडंसं डेकोरेशन राहिलं होतं म्हणजे ह्या फुलांच्या माळा लावायच्या राहिल्या होत्या. त्यानंतर अशा पद्धतीने वाण वगैरे ठेवलं. गुळ द्यायचं ठरवलं होतं वाणाला. पानाचे विडे आणि असं हे पान सुपारी, तिळगुळ तसंच बोर नाण्याचं सुद्धा सगळं सामान काढून छान असं सजवून ठेवलेलं होतं. भाच्याला म्हणजेच गौरवला नाम वगैरे ओढला आणि त्याला हलव्याचे दागिने काही घातले नव्हते कारण तो घालून घेत नव्हता. जेव्हा पहिल्यांदा त्याचं बोर नाणं झालं तेव्हा त्याला घातलं होतं, पण आता त्याला कळतंय आणि तो काहीच घालून घेत नाही. तर बोर नाणं सुद्धा छान झालं. प्रत्येक लहान मुलांनी एन्जॉय केला. त्यानंतर मग अनिकाचा बर्थडे केला. बघता बघता ती 7 वर्षाची झाली. आईनं तिला औक्षण केलं, सायलीने औक्षण केलं. आजचा हा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.